हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला कुठलाही सॉस न वापरता चमचमीत असे हॉटेलमध्ये मिळतात तसे ग्रेव्ही मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर मंचुरियन बनवण्यासाठी बघा, इथं मी कोबी छान असा किसून घेतलेला आहे। तर बघा, अंदाजे पाव किलो इतका कोबीचा गड्डा घेतलेला होता। तो गड्डा मी छान असा किसून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता किंवा अगदी बारीक बारीक असा कट करून घेऊ शकता। तर हा कोबी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे मी फक्त कोबी वापरलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा कांदा, सिमला मिरची आणि गाजर अशा तुमच्या आवडीच्या भाज्या इथं वापरू शकता। इथे मी फक्त कोबी वापरून मंचुरियन बनवणार आहे। तर मी किसून घेतलेला कोबी एका ताटामध्ये काढून घेतलाय। त्यामध्ये बघा 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर याचं मी मिक्सरला छान असं वाटण करून घेतलंय। ते वाटण मी यामध्ये घातलंय। त्याचसोबत अगदी अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट आणि 2 चमचा इतकं मी काश्मीरी लाल तिखट घातलंय। ऑलरेडी हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अगदी 1 चमचा इतके मी जिरे वापरलेले आहेत आणि अगदी थोडासा सोया सॉस वापरलाय। इथं सोया सॉस वापरला नाही तरीही चालेल। आता यामध्ये अंदाजे 1 वाटी इतका मी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलंय। इथं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मी छान चाळून घेतलंय। त्याचसोबत चवीपुरतं मीठ यामध्ये घालून बघा, याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अगदी 1 मिनिटासाठी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बघा, अजिबात पाण्याचा वापर न करता असंच याची घट्टसर कणिक मळून घ्यायची। तर बघा, ऑलरेडी आपण पत्तागोबी वापरलाय, त्यामुळे काय होतं, पत्तागोबीला पाणी सुटतं, त्यामुळे इथं वेगळं पाणी वापरायची गरज पडत नाही। तर मी इथं 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय। हे प्रमाण मला इथं परफेक्ट झालंय। तुम्हाला जर बघा थोडंसं म्हणजे जी कणिक आहे ती थोडीशी पातळ वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बघा थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा थोडा मैदा यामध्ये ॲड करून घेऊ शकता। तर बघू शकताय मी अशा पद्धतीने याची छान घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे। अगदी परफेक्ट अशी घट्टसर कणिक मळून तयार आहे। आता आपल्याला याचे मंचुरियन बॉल्स बनवून घ्यायचे। त्यासाठी बघा, मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि अगदी छोटे छोटे याचे बघा बॉल्स बनवून घेतीये। अगदीच मोठे नाही किंवा अगदी छोटे नाही, मीडियम साईजचे इथं मंचुरियन बॉल्स बनवून घ्यायचेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये बघा तळताना सुद्धा मंचुरियन सोडून घेऊ शकता, पण मी इथं पहिल्यांदा मंचुरियन बॉल्स बनवून घेतीये। तर बघू शकता, इथं आपले सगळे मंचुरियन बॉल्स बनवून तयार आहेत। आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचंय। त्यासाठी बघा, ऑलरेडी इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल आपलं छान असं गरम झालं की यामध्ये एक एक करून बघा हे मंचुरियन बॉल्स सोडून घ्यायचेत। तेल अगदीच कडक गरम नाही, मी पहिल्यांदा तेल छान गरम करून घेतलंय आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मिडियम केली आहे। आपल्याला हे मंचुरियन बॉल्स अगदी मिडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचेत। इथं बघा, फुल गॅस केला तर काय होतं, वरच्या साईडने आपले मंचुरियन आहेत ते फ्राय झाल्यासारखे दिसतात, कलर सुद्धा चेंज होतो, पण आतल्या साईडने पूर्णपणे कच्चे राहतात। त्यामुळे अगदी मिडियम गॅसवरती याला छान असं फ्राय करून घ्यायचंय। तर बघू शकताय 2 ते 3 मिनिट झालेत आणि आपल्या मंचुरियनचा हलकासा रंग चेंज व्हायला लागलेला आहे। मी आणखी 1 ते 2 मिनिटासाठी याला परत फ्राय करून घेणार आहे। तर अगदी मिडियम गॅसवरती फ्राय करून घेतले तर आपले जे मंचुरियन आहेत ते मस्त कुरकुरीत होतात आणि त्यासोबत बघा जास्त वेळ कुरकुरीत राहतात, अजिबात नरम पडत नाहीत। तर इथं आपले मंचुरियन फ्राय झालेले आहेत। आता याच पद्धतीने बाकीचे राहिलेले जे मंचुरियन बॉल्स आहेत ते सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे। ते सुद्धा बघा मी मिडियम गॅसवरतीच फ्राय करून घेतीये। तर मंचुरियन फ्राय करताना बघा, कढई ना थोडीशी खोलगट अशी घ्यायची। जर तुम्ही पसरट कढई घेतली तर काय होतं, तेलामध्ये मंचुरियन सोडल्यानंतर बघा खालच्या साईडला चपटा होतो, त्यामुळं काय करायचं, थोडीशी खोलगट कढई घ्यायची। तर बघू शकता अशा पद्धतीने हे सुद्धा मंचुरियन्स मी मिडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। किती मस्त असे आपले मंचुरियन दिसायला लागलेत। तुम्हाला जर याला बघा या मंचुरियनला थोडासा कलर हवा असेल तर तुम्ही बघा याची कणिक मळतानाच बघा यामध्ये थोडासा फूड कलर सुद्धा वापरू शकता, त्यामुळे सुद्धा मंचुरियन दिसायला खूप सुंदर दिसतात। इथं आपण कुठलाही फूड कलर वापरलेला नाही। मस्त आपले मंचुरियन फ्राय झालेले आहेत। आता हे सुद्धा मंचुरियन मी एका प्लेटमध्ये काढून घेते। किती मस्त असे दिसायला लागलेत बघा।
आणि गरम गरम आहेत. आणि बघा मीडियम गॅसवरती तळलेत, त्यामुळे बघा अजिबात नरम वगैरे पडत नाहीत. तुम्ही असंच सुद्धा याला गरमागरम खाऊ शकता, खायला खूप सुंदर लागतात. तर तुम्हाला मी एक मंचुरियन बघा तोडून दाखवते. बघू शकताय किती मस्त असा फ्राय झालेला आहे. अगदी वरच्या साईडनी तर मस्त फ्राय झालेला दिसतोय, पण बघू शकताय मस्त आतपर्यंत सुद्धा छान असा फ्राय झालेला आहे. आता आपल्याला याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. त्यासाठी बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात कट करून घेतलाय. त्यासोबत एक सिमला मिरची, ती सुद्धा उभ्या आकारात कट करून घेतली आहे. आणि थोडासा पत्तागोबी, तो सुद्धा छान कट करून घेतलेला आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या तुमच्या आवडीनुसार भाज्या सुद्धा ॲड करू शकता. तर इथं मी म्हणलं की कुठलाही सॉस न वापरता आपल्याला ग्रेव्ही मंचुरियन बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा त्याचं हे सिक्रेट आहे. इथं मी एक चिंग्सचा मंचुरियन मसाला घेतलेला आहे. अगदी हे 10 रुपयाचं पॅकेट आहे बघा. तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर या मसाल्यामध्ये बघा सगळे सॉस वगैरे ॲड केलेले आहेत. आणि यामध्ये बघा एक्स्ट्रा मीठसुद्धा वापरायची गरज नाही, यामध्ये मीठसुद्धा ऑलरेडी घातलेलं आहे. तर बघा अगदी झटपट बनवायचं आहे. त्यासाठी बघा एका भांड्यामध्ये मी यामधला मसाला काढून घेतला आहे. त्यामध्ये बघा 1 कप इतकं मी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर या मसाल्याच्या पाठीमागं बघा कसं बनवायचं त्याची सगळी कृती लिहिलेली असते. तर बघू शकताय मी याचं छान असं मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. त्यासाठी बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली. त्या कढईमध्ये बघा अंदाजे 1 पळी इतकं तेल घातलंय. त्या तेलामध्ये बघा 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडा आल्याचा तुकडा मी छान ठेचून घेतलाय, तो घातलाय. लसूण छान फ्राय झाला की यामध्ये बघा कट करून घेतलेला कांदा, सिमला मिरची आणि पत्तागोबी घालतीये. आता या सगळ्या भाज्या बघा मी फुल गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी छान अशा फ्राय करून घेणार आहे. फुल गॅस करून या भाज्या फ्राय केल्यामुळं काय होतं बघा याला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो. आणि त्याचसोबत बघा भाज्या अजिबात नरम पडत नाहीत. इथं अगदी थोडासा म्हणजे हलकासा रंग चेंज होईपर्यंतच आपल्याला या भाज्या फ्राय करून घ्यायच्या, जास्त फ्राय करायच्या नाहीत. बघू शकताय मी 2 ते 3 मिनिटासाठी या भाज्या फुल गॅसवरती छान फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये बघा आपण जो मसाला मिक्स करून घेतलाय तो मसाला मी यामध्ये घालते. इथं मी वेगळं तिखटसुद्धा वापरलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं तिखट यामध्ये घालू शकता. आता हा मसाला बघा मी यामध्ये घातलाय आणि या मसाल्याला छान अशी एक उकळी येऊ देणार आहे. बघू शकताय आपली जी ग्रेव्ही आहे त्याला छान एक उकळी आलेली आहे. आता यामध्ये बनवून घेतलेले सगळे मंचुरियन बॉल्स यामध्ये घातलेत. आता मंचुरियन बॉल्स यामध्ये घालून बघा 7 ते 8 मिनिटासाठी आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं बघा आपले जे मंचुरियन आहेत ते खायला खूप सुंदर लागतात आणि मस्त असे आपले गरमागरम ग्रेव्ही मंचुरियन बनवून तयार होतात. तर बघा हा मसाला वापरल्यामुळे बघा तुम्हाला अजिबात कुठलाही सॉस वगैरे वापरायची गरज पडत नाही. अगदी झटपट तुम्ही ग्रेव्ही मंचुरियन बनवू शकता. तर बघू शकताय मी याला हलवून घेते आणि या मस्त आपली ग्रेव्ही छान दाटसर होत आलेली आहे. मी परत याला बघा अगदी 1 ते 2 मिनिटासाठी छान शिजवून घेते. मला थोडीशी बघा कमी ग्रेव्ही हवी आहे. तुम्हाला जर थोडी ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही याच स्टेजला याला बंद करून घेऊ शकता. बघू शकताय मस्त आपले गरमागरम ग्रेव्ही मंचुरियन तयार आहेत. किती मस्त असे दिसायला लागलेत बघा. मी एका प्लेटमध्ये हे मंचुरियन काढून घेते. बघू शकताय मस्त गरमागरम आहेत, त्यामुळे बघा छान अशा वाफा सुटायला लागलेल्या आहेत आणि किती मस्त असे दिसायला लागलेत. अगदी बघा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतात सेम त्याच पद्धतीचे आपले घरच्या घरी ग्रेव्ही मंचुरियन बनवून तयार आहेत. आणि बघा अगदी कमी साहित्यात अगदी आपलं घरचं जे साहित्य आहे त्याच साहित्यात बनवून तयार होतात. आता या मंचुरियन सोबत खाण्यासाठी बघा मी थोडासा पत्तागोबी छान किसून घेतलाय. किती मस्त मंचुरियन दिसायला लागलेत. तर तुम्ही सुद्धा बघा अशा पद्धतीने घरच्या घरी मंचुरियन नक्की बनवून बघा. बनवायला अगदी सोपे आहेत. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा बघा अगदी परफेक्ट तयार होतात, अजिबात बिघडत नाहीत आणि त्याचसोबत खायला तर खूप सुंदर लागतात. तर तुम्हाला आजची ही ग्रेव्ही मंचुरियनची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल
ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.